नमस्कार मंडळी. काल इतका गोंधळ झाला ना, की दिवसभर काहीच काम करता आलं नाही. कारण की का ते तुम्हाला सांगते. आता हल्ली इतका उन्हाळा वाढला आहे ना, भरपूर म्हणजे इतकं भयंकरच उन्हाळा. असं वाटतं की नाही याच वर्षी इतकं उन्हाळा आहे. म्हणजे गरमी, खूपच गरमी आहे. ही जी टोपं आहेत ना, ती दिवसभर अशी तापलेली असतात, जसं की असं वाटतं की आपण गॅसवरूनच उतरवलेत. म्हणजे आपण गॅसवरच ठेवलेत की काय इतकी गरम ती टोपं. म्हणजे आता दिवसभर आहे ना काम करायला जमत नाही दिवसाचं. मग आम्ही काय करतो संध्याकाळी 4-5 वाजले ना की कामाला सुरुवात करतो आणि मग ती रात्रभर मग एकदा का कामाला सुरुवात केली ना की कामाला वरून कोणीच उठत नाही पूर्ण काम झाल्याशिवाय. आणि पॅकिंग जाणार असतं, कुरिअरसुद्धा सकाळी लवकर जातं. म्हणजे 10-10:30पर्यंत गाडी येते. मग तोपर्यंत आमची सगळी कामं पूर्ण झाली पाहिजेत. आणि आमचे जे लाडू असतात ना ते नेहमी असे फ्रेशच असतात. रात्री असे बांधले की लगेचच आमची पॅकिंग सुरू होते. असं कामं असतात. आणि त्यातून दिवसभर आता 10-10:30ला जर का कुरिअरची गाडी येऊन गेली ना, त्याच्यानंतर मग आम्ही थोडासा चहा वगैरे घेतो. कधी-कधी तर चहा पण घेत नाही आणि त्याच्यानंतर झोपतो. असं आमचं सगळं शेड्यूल झालं आहे. आणि त्यातून आता कस्टमर येतात ना, तर ते दुकानात येत नाहीत, तर डायरेक्ट घरीच येतात. आणि त्याच्यामुळे मुलांना अजिबात झोपच मिळाली नाही. परत मग दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी परत आहेत 5-6 वाजता परत कामाला चालू करायचं. असं होऊन जातं आहे. मग त्याच्यामुळे ना मुलांना आराम करायला जरासुद्धा मिळत नाही आहे. काल या ज्या ताई आहेत ना, या आपल्या खूप जुन्या सबस्क्रायबर आहेत. तर यांना मला भेटायचं सुद्धा होतं आणि लाडू मसालेसुद्धा घ्यायचे होते. तर त्यासाठी त्या आल्या होत्या आणि त्यांना ती पुळाची चटणी घ्यायची होती. ती त्यांनी घेतली होती आणि त्यांना ती खूप आवडलेली म्हणून त्या परत घ्यायला सुद्धा आल्या होत्या. तर या ताईंशी बोलता बोलता माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की मी हे कधी सांगितलं की नाही मला लक्षात नाही आहे. आपल्याकडचे हे जे लाडू आहेत ना, तर ते त्याच्यातले ड्रायफ्रूट आहेत ना, ते अख्खे-अख्खे असतात ना, तर त्यांना अगदी बारीक वाटलेले हवे होते त्यांच्या आईसाठी. पण त्यांना वाटलं आपल्याकडे तसे मिळत नाही. पण असं काही नाही आहे. जर का असे बारीक वाटून जर का तुम्हाला लाडू हवे असतील ना, तर ते सुद्धा मिळतील. हे जे मुगाचे लाडू आहेत ना, त्यातले ड्रायफ्रूटसुद्धा आम्ही अगदी बारीक वाटून सुद्धा बरेच जण मागवतात. आपल्याकडे शुद्ध देशी गाईच्या तुपातले भरपूर ड्रायफ्रूट टाकलेले डिंक, मेथी, ड्रायफ्रूट, हिरवे मुगाचे लाडू, त्याचबरोबर नाचणीचे लाडू, हळीवाचे लाडू हे सुद्धा मिळतात. त्याचबरोबर आता सध्या आहे ना, मसाल्यांचं काम चालू आहे. सर्व प्रकारचे मसालेसुद्धा आपल्याकडे मिळतात. जसं की कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, काळा मसाला, त्याचबरोबर आगरी मसाला आणि काश्मीरी लाल मिरची पावडर सर्व प्रकारचे मसाले आपण स्वतः घरात करतो. तर हे सुद्धा मसाले तुम्हाला मिळतील. तर आता हे मागवणार कसं? तर वर स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे ना, त्याच्यावर फक्त हाय पाठवा. हाय पाठवलं तर तुम्हाला सर्व प्रकारचे आपल्याकडे जे काही आयटम आहेत ना, जसं की ही पुडाची चटणी तीसुद्धा आपल्याकडे मिळते आणि बऱ्याच सगळे पदार्थ मिळतात. ते अजून आम्ही ॲड केलेले नाही आहे. लवकरच मी त्याला ॲड पण करेन. आणि आता WhatsAppवर तुम्ही हाय पाठवलात ना, तर तुम्हाला रेटसहित सगळी इन्फॉर्मेशन येऊन जाईल. मग तुम्ही ऑर्डर